नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता अभिला मयुरी आनंद असे काय मारत असतात. नको तिथे शहाणपणा करायला कोण लावतं रे. चालली होती ना ती बॅग, कशाला ठेवून घेतली रे घरी. म्हणजे आता रुसून रागावून चालली होती रेवा. याने समजूत काढली आणि रेवाबाईंनी इथेच थांबा म्हणून रेवा लगेच इथे थांबायला तयार झाली. आता मयुरीला आनंदला इतका राग येतो की या अभिला इतकं मारलेलं असतं की आता परत थांब असं तो कधीच म्हणणार नाही. अक्षय म्हणतो माझ्याकडनं पण याला 2 फटके द्या, पण आधी यांनी केलं काय ते सांगा. आधी तुझं काय चाललंय ना ते सांग. अक्षय म्हणतो मी काय नाही बोललो ते रेवाला. तीच बावळटे गेलीवर तनतन करत मत करत नाहीये. खरंच रुसली, घर सोडून चालली होती. त्याची अपेक्षा म्हणजे एखाद्या रोमॅन्टिक खऱ्या खुऱ्या प्रियसीसारखी अपेक्षा आहे तिची. छान गोष्ट घडणार होती. बॅग पॅक करून ती चालली होती, पण ह्या आभ्याने पचका केला. घाने सुद्धा आभ्याला इतका मारलेला असतो. कशाला काय तोंड हलवलं रे. चालली होती ना बॅग, कशाला ठेवली घरात. तो मूर्ख वगैरे म्हणायचं नाही, एकदम शांत बसायचं. ती होती जाऊ द्यायचं की कशाला थांबवलं रे आभ्या. आता या तिघांनी इतकी बडबड केलेली असते आभ्याला, रमा आलेली असते. रमाला परत अक्षय म्हणतो की चालली होती चांगली घर सोडून, या आभ्याने थांबवली. रमा म्हणते तुम्ही विसरलास का हो, रेवाला या घरात कशासाठी घेऊन आलो. हे बेजबाबदारपणामुळे सगळं बिघडणार आहे. हातातोंडाशी आलेला घास जाणार आहे. ए बाई मी काय केलं, मी काहीच केलं नाहीये. तुमचं प्रेम आहे ना तिच्यावर. ए बाई मी कशाला प्रेम करू ग तिच्यावर प्रेम मी करूच शकत नाहीये. रमा म्हणतो तुझ्या मनात ती नाहीये. आम्हाला माहिती, रमाला माहिती, मोईला माहिती, आभ्याला माहिती, तिला माहित नाही ना. असं वाटतं की तू खूप प्रेम करतोय तिच्यावर. म्हणते तिला असं वाटतं की तुमचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. प्रेमात आहात, वाव रोमॅन्टिक. वर जायला लागणार, तिची समजूत काढायला लागणार. वर जात नसतो, तिची समजूत काढत नसतो. तिला कंटाळा आला की ते ऑटोमॅटिक खाली येईल. कळालं. हे ड्रामा करून करून कधीतरी कंटाळा येईलच ना, बरोबर खाली येईन ती म्हणते हट्ट करू नकोस, सांगितलं तेवढं ऐक. जाना निघून जाईन ती. केला नाही ना तर काहीतरी वेगळा अवतार बघायला मिळेल, मग अवघड होऊन बसेल सगळं. समजून घे, तू निघ बरं जा. ते नाही जायचंय ना, नका जाऊ. अक्षय म्हणतो बघितलं माझी समजूतदार बायको. आनंद म्हणतोय रमा अशी काय बोलतीये. संशय अजून वाढेल, याला कळत कसं नाहीये. कुठे शांत आहे ती, नाही तर घर डोक्यावर गेला. अक्षय म्हणतो ती आणि शांत, ती बाई शांत बसते असं वाटतं आत्ताच चिडून गेली ना तनतन करत. मला माहिती का आज केलंय काय रेवाने. सकाळी रमाच्या मंगळसूत्र आहे ना असं ओढलं खचकन की लगेच तुटलं, ते वाढलं. ते माझ्या समोर तिने तोडलं तरी मला काहीच करता आलं नाही. कितीतरी ठरवलं तरी मी सांगितलं होतं तिच्याशी जमेल तेवढं चांगलं वागायचं. अक्षय म्हणतो असं काही वागल्यानंतर माझं टाळकं सरकता. मी तिच्याशी बोलू शकत नाही ना, ऍडजस्ट करू शकतोय. म्हणजे मला सकाळी तिने जो प्रकार केलाय ना, अजिबात आवडलेला नाहीये. कळतंय का. अजिबात मला आवडलं नाही सकाळचं वागणं. म्हणते ठरलंय ना तुमचं, निर्णय झालाय ना ऑलरेडी, नक्की झालाय ना निर्णय. म्हणते कसं आहे ना, आपण त्या रेवाला घरात घेऊन आलो, एवढा मोठा प्लॅन केला, तिचा एवढा त्रास सहन केला, आणि आता काय यांचा हट्ट. ज्या हट्टापायी सगळा प्लॅनचा पचका होऊन जाणार, सगळा प्लॅन बिघडणार, सगळं विस्कळीत होऊन जाणार. अक्षय लगेच माघारी बघतोय. बाई माझ्यामुळे काय बिघडणार ग. म्हणतो पाणी 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 फिरणार सगळ्या याच्यावर. 1 मिनिट, माझ्या हट्टामुळे माझ्यामुळे होणार आहे का. काय केलंय. रमा म्हणते तुम्ही जो वर गेला नाही ना तिची समजूत काढायला, तर संशय 100% खरा होणार. त्या कळणार आहे तिची काडीची सुद्धा काळजी नाहीये, सगळं नाटक चाललं होतं म्हणून. संपलं, सगळं संपलं, काही राहिलं नाही बघा. ती कशाला थांबती, आणि जरी थांबलीस शांत नाही बसणार, मग तिचं डोकं लावायला सुरुवात करणार, काहीतरी करत राहणार, आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करायला लागणार. ठरवा तुम्हाला काय करायचं. ठीक आहे जातो 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 बोलतो तिच्याशी. नको एवढी हायपर होऊच. पुढे आता अक्षय चिडून कंटाळून रागावून आलेलाच असतो हिची समजूत काढायला. त्याचं मन अजिबात नसतं, पण आता फॉर्मॅलिटी म्हणून समजूत काढायला तो येतोच. रेवावर रोमॅन्टिक रुसण्याचं नाटक करत असते की तिचा हिरो येणार, मग तिला मनवणार, मग तिला खाली घेऊन जाणार. रेवा आता वाट बघत असते अक्षय कधी येणार आणि माझी समजूत काढणार, कारण अक्षय माझ्यावर तुफान प्रेम करतो अशी तिची वेडी समजूत असते. तिने अक्षयला आता वर ढकलतात ते चौघे. ही जा आणि तिच्या वेडीची समजूत काढून तिला खाली घेऊन या. अक्षयच्या अजिबात मनात नसतात. हे चौघे जण तिला ढकलत असतात त्याला, तेव्हा कुठेही वर चाललेला असतो हा तिच्याकडे. म्हणतो हीच ती वेळ, हाच तो क्षण. जा बाळा, अग्निपरीक्षा देऊन पास होऊन घरी ये. आहोत की जा की तू. म्हणतो निघ. मग रमा म्हणते चला चला वर चला, माघारी यायचं नाही. अक्षय परत माघारी येतो. रमा म्हणते निघायचं वर. जबरदस्तीने आता अक्षयलाच पाठवलेलं असतं वर. काहीही करायचं आणि ती रेवाची समजूत काढायची, तिच्यावर फार प्रेम करतो असं दाखवायचं. अक्षयला आता हेडफोन्स घालायला लावते आणि कानात घातलं की काय बोलायचं काय नाही मी सांगते, तुम्ही जा तर तिथपर्यंत. ते म्हणतो कोणीतरी एकानेच बोला, सगळ्यांनी बोलू नका, मला काही सुचणार नाही. आता वर गेलेलो असतो रेवाची समजूत काढायला. आता हे पटकन त्याला फोन लावून काय बोलायचं कसं बोलायचं हे सांगणार असतात. मागे येऊन उभा राहिलेलं असतो. शुक कसं करतो अक्षय. रेवा, अगं ए रेवा ऐक की. फार छान वाटलेलं असतं. इतकी लाजते की माझा अक्षय शेवटी मला मनवायला आलाच. ते म्हणतो रेवडी काय माहिती का, इतकी रुशील, इतकी चिडशील. रिअलाइज झालं नाही मला आधी, आता ही लगेच पाघळलेली असते. तेव्हा रिअलाइज झालं की माझी रेवा एवढी चिडू शकते. मेल्यासारखं झालं ग. इतकं रुसूच दिलं नसतं, ही वेळच येऊ दिली नसती. छोट्याच्या कारणावरून तुला गमवायचं नाहीये रेवा, तुला आत्ताच सांगतोय. मी फार प्रेम करतो तुला, तर माहितीये ना. इतकं छान वाटत असतं अक्षय स्वतःला, इतकं गोड गोड बोलते. वा, फार आनंदी झालेली असते ही रेवा. आता रेवा लाडात यायला लागलेली असते.
अक्षयकडे बघते हळूच आणि अक्षय तिच्याकडे बघतो. वाव, रोमॅन्टिक सीन असतो. एवढं वाटतंय ना अक्षय माझ्याबद्दल, एवढं वाटतंय ना. तू इतका वेळ झाला आत्ताशी येतोय होय? रुसली माहिती ना, मग आत्ताशी येतोय का? इतका वेळ काय करत होता तू? धाडस होत नव्हतं, धाडस केलं आणि मग आलो. माझी हिंमतच नव्हती हो तुझ्यासमोर मी कसा येऊ. म्हणजे मला ना असं धाडस होत नव्हतं बघ. कशी बशी हिंमत जमावली आणि मग तुझ्याकडे आलोय रेवा मी. कुठल्या तोंडाने तुझ्या समोर येऊ, काय बोलू, काही सुचत नव्हतं बघ. कळत नव्हतं ना, म्हणून तिथेच थांबून घेतलं. जी रेवा इतकी नाराज होऊन वर गेली, मग आपण पण जायलाच पाहिजे ना. हिंमत करूच या, म्हणून मी हिंमत करून आलो. इमोशनल ड्रामा सुरू केलेला असतो अक्षयने. असा इमोशनल झालेला असतो जणू काही खरं तिच्या प्रेमामध्ये अगदी बुडालाय तो. आणि ही रेवा वेडीच असते. अक्षय जे नाटक करतो त्या सगळ्या नाटकाला भुललेली असते. तुफान प्रेम करत असते अक्षयवर आणि अक्षय सुद्धा तिच्यावर तेवढेच प्रेम करतो असं या वेडीला वाटत असतं. माहित नाही ना तू कशी रुसतेस, कशी रिॲक्ट करते, काहीच अंदाज नव्हता ना ग. कशी चिडते, कशी लाजते, कशी मुरडते, काही अंदाज नव्हता ना रेवा. एक अंदाज घ्यायचा होता तू कशी काय करते. एकदा लक्षात आलं की मग पुढच्या वेळेला तुला पटकन म्हणवीन ना मी. ती म्हणायचं ना मी आता चिडणार आहे, आता मी नाराज होणार आहे, इतके प्रमाणात मी नाराज होणार आहे, मी अशी चिडणार आहे. मग कशी मी तयारी केली असती ना, काहीतरी प्रयत्न केले असते की नाही. आणि सगळ्यात महत्वाचं रेवा डार्लिंग, मी तुला इतकं नाराज होऊच दिलं नसतं ना, इतकं चिडू दिलंच नसतं ना, तुझी समजूत काढली असती ना मी. म्हणजे या लेवलला आपली आलंच नसतं हे रुसणं फुगणं. मी लगेच तुला म्हणवलं असतं, तुला चिडूच दिलं नसतं बघ मी. म्हणजे कसं आहे ना, मी तुझी काळजी घेतली असती रेवा डार्लिंग. पण नाही, तू मला काही अंदाजच लावू दिला नाही, तुम्हाला काही करूच दिलं नाही, लगेच रुसून बसली. काय रेवा, लाडात येत असतो आणि मागून अशी बुक्की उगारत असतो की बसू काही लाईक, काय लाडात येते, काय मकडती येते. रेवा मात्र फार फार खुश झालेली असते की अक्षय एवढ्या प्रेमाने मला समजवतोय, एवढी माझी काळजी घेतोय. मग ते बरोबर बोलला, असंच बोला, गोड 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 बोलून बरोबर तिला गुंढाळा आणि फार प्रेम करताय असंच दाखवा. कळतंय का, असंच वागायचंय. म्हणते असंच वागा, असं तर ठीक आहे. इकडे लगेच रेवा म्हणते मी जर रुसून बसले तर अक्षयच्या तोंडून माझ्यासाठी काय काय छान छान शब्द येत आहे. काय प्रेम करतोय, किती तो माझा विचार करतोय. मला फार छान वाटतंय, अक्षय असं रिॲक्ट होतोय ना, मला फार छान वाटतंय. रेवा आता मनातल्या मनात बोलत असते. इकडून आनंद म्हणतो अक्षय माझा आवाज पोहोचतोय का. अक्षय म्हणतो आवाज पोहोचतोय. रेवा म्हणते कसला आवाज पोहोचतोय आणि कुणाचा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय, काही कळेल का अक्षय. हृदयापर्यंत माझा मनाचा आवाज पोहोचतोय का ते विचारतोय ना मी. ना रेवा, खरं सांगा रेवा. आता रेवा आजी अशी लाजलेली असते. अरे रे 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 रे. अक्षयने सगळं सावरून घेतलं म्हणून हे चौघेही टाळ्या वाजवत असतात. वा वा वा, काय वेळेवर सावरलंय त्याने. लाजलेली असते. हो 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 पोहोचतोय की. अक्षय म्हणतो व्हेरी गुड व्हेरी गुड, मला माहितीच होतं मी जे बोलतोय तुझ्या हृदयापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. रमा म्हणते तर तिला म्हण, आता तरी विश्वास बसला ना, माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाहीये. म्हणा तिला, म्हणा. आता विश्वास बसला ना रेवा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना प्रेम. विश्वास बसलाय की नाही. इतकी गोड लाजलेली असते, इतकी गोड लाजलेली असते. अक्षयला वाटतं एक ठेवून देऊ की काहीला. अक्षय आता हसत असतो आणि रेवा जेव्हा अक्षयकडे बघते, हे काय घालून आलाय रे कानामध्ये. काय अक्षय हे मीटिंगचा फोन येणार आहे ना, म्हणून मी तयारीत चाललोय. ऐन वेळेला पोस्टपोन व्हायला नको ना, आणि तुझ्याशी बोलत असल्यावर फोन घेतला नाही तर कसं व्हायचं, म्हणून मी तयारीत चाललोय. समोर असली की फोन हातात नकोच इकडे तिकडे बघायला. तू आणि तूच असावीस म्हणून. फोन खिशात आणि हे कानात. कसं वाटतं आता रेवा अशी काय मकडत असते. अरे बापरे, इतकी लाजते, इतकी काय रोमॅन्टिक झालेली असते. तिला असं वाटतं की खरंच हा माझ्यावर खूप प्रेम करतो. इतकी छान नजरेने ती अक्षयला बघत असते. किंवा कमाल, अक्षयला इतका राग येत असतो हिला ढकलून देऊ की काय असं झालेलं असतं. अभि म्हणतो तिला विचार आता, अक्षय बाहेर जायचं का पाणीपुरी खायला. आनंद म्हणतो ए बोक्या, पाणीपुरी काय रे, गप की. तू गप्पा, तुला अजिबात काही बोलायचं कळत नाही. आनंद आणि अभि दोघांमध्येच आता भांडण सुरू झालेलं असतं. म्हणते डेटला जाऊ का असं विचार. रमा म्हणते डेटला फिटला काय जायचं नाही, असं काही विचारायचं नाही. बरं जायची गरज नाही, घरातल्या घरात होतोय सॉल्ट, अजिबात तिला घेऊन कुठे जायचं नाहीये. रमा आता इनसिक्युअर झालेली असते, म्हणून ती म्हणते अक्षय तिला बाहेर कुठेच घेऊन जाणार नाहीये, घरातच काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. अक्षय कुठे जात नसतो. अक्षय मला माहिती तुझ्या मनात काय. आता रेवा बोललेली असते. पटकन हा अक्षय बोलून जातो, ए रमा आहे रमा. रेवा म्हणते काय रमा आहे तुझ्या मनात. नाही ग, रमा माझ्या मनात नाहीये. मला हे तुला सांगायचं होतं रेवा की रमा माझ्या मनात नाहीच आहे. व्हॉट, तुझ्या मनात रमा आहे. ए कधी म्हटलं मी म्हटलं रमा माझ्या मनात नाहीये हे सांगायचा प्रयत्न करतोय. असूच शकत नाही असं म्हणतोय. तू पूर्ण वाक्य तर ऐकून घे ना. लगेच रिॲक्ट होतीस का रेवा. आता परत चिडलेली असते. मला तुझशी बोलायचंच नाही. अगं बाई मी काय म्हणतो ऐकून तरी घे. ते म्हणतो गप्प बसाना, कशाला गोंधळ घालताय रे, जरा शांत बसा की. ती रुसली आता, परत तिला समजूत काढायला लागणार. जरा शांत बसा तुम्ही, अजिबात गोंधळ करू नका. आता रेवा रुसलेली असते, तोंड फुगवून जरा लांब येऊन उभी राहिलेली असते. त्या सगळ्यांना ओरडतो आणि एकदम शांत बसायचं. आणि रेवा लांब येऊन वाट बघत असते की अक्षय आता माझ्या माघारी कधी येतोय. की तिच्या मागे काढ की तिची समजूत, कशाला लांब उभा राहिलाय.
अरे जा जा पटकन जा, तिची समजूत काढ तू. अक्षय तू आमच्याशी बोलू नको, पण कंट्रोल कर प्लीज यार. काय मध्येच नावं घेतोस, गप्प बस की जरा. एकाने बोला रे, सगळ्यांनी एकदम बोलू नका. मयुरी म्हणते ठीक आहे एकच बोलतोय आता. ते सगळ्यांनी शांत बसा, कोणीच काही बोलायचं नाही, एकदम शांत व्हायचंय. तिच्या मागे जा, तिची समजूत काढा. अक्षय म्हणतो हो हो चाललोय मी. बाजूला जाऊन उभा राहा रे, तिच्या बाजूला जाऊन उभा राहायचं आणि तिचा हात पकडायचा. हात हातात घे. रमा म्हणते कशाला तो हात हातात घ्यायचाय, अजिबात हातबीत हातात घ्यायचं नाही हा. रमा लगेच म्हणते अक्षय अजिबात हातात हात घ्यायचं नाही, तिच्या जवळ उभा राहायचं पण हातात हात घ्यायचा नाही, आत्ताच सांगते मी. तो नाटक आहे ना ग रमा. मयुरी म्हणते अगं रमा नाटक चाललंय. रमा म्हणते काही असू दे, अक्षयने हातात हात घ्यायचा नाहीये. रमा म्हणते तुम्ही हातात हात घेतलाय का, हातात हात घेतलाय का. अक्षय जोरात म्हणतो नाही ग. रमा म्हणते काय काय नाही, तुझे असं चिडणं आहे ना अजिबात मान्य नाही. कशासाठी चिडतीये तू, तू का चिडतीये मला तेच कळत नाहीये. तू चिडू नकोस ना ग, एवढं तर कळायलाच पाहिजे. रेवा म्हणते मला काय कळायला पाहिजे, तुझ्याकडे एक छोटीशी डिमांड केली ती तू पूर्ण केली नाही आणि वरून मला म्हणतोय की तुला कळायला पाहिजे. म्हणजे मलाच कळायला पाहिजे का परत. काय चुकीचं बोललीये सांग बरं, मला कळायला हवंय असं काय बोलली मी. तुझं बरोबर आहे ग रेवा, पण ऐक ना मी काय म्हणतोय, ऐक ना. आभ्या म्हणतो इमोशनल ब्लॅकमेल करते ना रमा. गप ना आभ्या. बरोबर आहे ग रेवा, ऐक ना तू माझं. रेवा म्हणते मला बोलायचं नाही तुझ्याशी, सांगितलं ना मी, मला बोलायचं नाहीच आहे. ते म्हणतो नको बोलू, मर की तिकडे. आलोय ना मी ती समजूत काढायला. आता रमाईकडनं सांगत असते अक्षयला. अक्षय लगेच परत तिला म्हणतो मी तुझ्यासाठी समजूत काढायला आलोय ना. ए रेवा ए रेवा. आता इकडून लगेच रमा म्हणते तेच तुझ्यासाठी महत्वाचं नाहीये का, अजिबात महत्वाचं नाहीये का तुझ्यासाठी. अक्षय परत तिला रिपीट करतो मी स्वतः समजूत काढतोय, तुझा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्यासाठी अजिबात महत्वाचं नाहीये का रेवा. तू का रुसून बसलीयस आणि तू अशी रुसली बिसली ना की मला अजिबात आवडत नाही. म्हणतो बोल 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 अक्षय बोल. मी त्यासाठी महत्वाचं नाहीच का, मी एवढी समजूत काढतोय, तुला काहीच वाटत नाहीये का. नाही तू सांगच मला रेवा, तू मला सांग, मी तुझी एवढी समजूत काढायला आलोय, तुला काहीच फरक पडत नाहीये का, तुला काहीच वाटत नाहीये का, मी तुझ्यासाठी महत्वाचं नाहीच. नाही 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 तू मला सांगच ग आता. इकडे बघून तुला काय वाटतंय, माझी ही अवस्था बघवतीये का, मी मरतोय, तुझी समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही तुझ्यावर काही आणि कसलाच परिणाम होत नाहीये. इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं चाललेलं असतं, अक्षयने तोंड अगदी रडवेलं केलेलं असतं आणि मग रेवा काय पाघळलीच. इकडून हसत असतात, काय सॉलिड ऍक्टिंग करतोय अक्षय, वा वा वा. अक्षय सॉरी, मी उगाच चिडले ना, मी रुसायला नको होतो तुझ्यावर आणि माझ्यामुळे तुला त्रास झाला, खरंच सॉरी अक्षय. रेवा आता रुसवा गेलेला असतो, ती नॉर्मल कंडिशनला आलेली असते. या चौघांना इतकं रिलॅक्स फील होतं की फायनली तिचा रुसवा फिसवा काय तो गेलाय आणि ती आता नॉर्मल झालीय. म्हणजे अक्षयला तिच्या पुढे काही करायला लागणार नाहीये. ती आता अक्षयचा हात पकडायला लागलेली असते. अक्षय म्हणतो मिठी नको, हे चौघे घाबरतात, मिठी मारू नका. म्हणते मिठी काही मारायची नाही. आता लगेच रेवा लांब झालेली असते. तिची काय गरज आहे, मिठी नको, अजिबात नको मिठी. इकडून चिडत असते मिठी मारायची नाही अक्षय, मिठी मारायची नाही. मारली का अक्षय. अक्षय म्हणतो नाही मी नाही मारलीये मिठी. आता रेवा याच्याकडे बघतच असते की हा काय असा रिॲक्ट होतो. एकदा नाही 1000 वेळेस म्हणते की तिला मिठी काही मारायची नाही, आताच सांगते मी, खोटी नाही आणि कशीच नाही, मारायची नाही म्हणजे नाही. अभि म्हणतो ए बाबा नको मारू मिठी. एकदा सुद्धा हे म्हणून राहत नाही, 1000 वेळेस प्रत्येक जण म्हणत असतो की मिठी कॅन्सल. ए बाबा मिठी काही मारू नको. इकडे ती रेवा आहे ना मिठी मारायची आणि इकडे रमाचं काय व्हायचं तुला सांगता पण येणार नाही. मिठी मारू नको रे बाबा. रमा आणि या सगळ्यांमध्ये भांडण सुरू झालेलं असतं. अभिदादा, आनंद दादा, तुम्ही सांगा मिठी मारायची काय गरज आहे, झालंय ना भांडण सॉल्व, मग मिठी मारून काय व्हायचंय. मिठी अजिबात मारायची नाही म्हणजे नाही, मिठी नाही. आता या मिठीवर काय लेक्चर सुरू झालेलं असतं, यांचं इतकं भांडण इतकं गोंधळ सुरू होतो की मिठी अजिबात मारायची नाहीये. म्हणते काय नाही. अक्षय म्हणतो नाही म्हणजे नाही. काय ठरलंय की नाही, मर्यादा पाळायची आहे, मिठी वगैरे काही मारायची नाहीये. आपलं लग्न होईपर्यंत आपण काहीच करायचं नाही, मिठी फिठी कळलंय तुला, आणि ते पाळायचंय रेवा. आणि तू मला प्रॉमिस केले की पाळणार आहे, माझ्या जवळ सुद्धा येणार नाही, मग आपण तसंच करायचंय, कळतंय का तुला. मी तेच म्हणतो मिठी नाही. रेवा म्हणते अक्षय मी काय बोलते आणि तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का. अरे मी काय समजवण्याचा प्रयत्न करते, मी काय बोलतीये आणि तुझं काय मिठी फिठी चाललंय रे. बघ आता तूच बोलतीये, मी तुझंच ऐकतोय, बरोबर ना. मी स्वतः काही बोलतोय का, नाही ना. बोल की तू, मी तुझंच ऐकतोय. बरं बाबा ऐक आता. सगळ्यांच्या समोर मंगळसूत्र काढू शकला नाही रमाच्या गळ्यातलं, फाईन जायचं आणि तिचा अपमान करायचा की मला तोड बघायचं नाहीये, तू अपमान करायचाय म्हणजे करायचंय अक्षय. आत्ताच्या आत्ता जायचं आणि या रमाचा अपमान करून टाकायचा आहे. जे वागत असते, जे बोलत असते, या सगळ्यांनाच राग आलेला असतो. म्हणते तिला सांगा मी अपमान करेल, या आणि करा माझा अपमान. तो नाटक आहे, नाटक समजून घ्या ना, कशाला ओव्हर रिॲक्ट होताय रे, गप्प बसा की. अक्षय म्हणतो बास, तू काही मागायला लागली का आता, मी हे मान्य करणार नाहीये. काहीही मागण्या करते मी, सगळं काही मान्य केलं पाहिजे. हट्ट ठीक आहे ग, पण आता काहीही मागण्या करायला लागली तर कसं व्हायचंय.
त्यामुळे रेवा आता मी तुझे काय म्हणते ते मान्य करत नसतो, आत्ताच सांगतोय तुला. हट्ट केला, डिवोर्स पेपरवर सह्या केल्या की नाही सह्या, तुला बरं वाटावं म्हणून डिवोर्स पेपरवर सह्या केल्या की नाही. अमानुषपणे असं वागायला लावू नका, याचा अपमान त्याचा अपमान माझ्याच्याने काही होत नसतो. त्या पातळीला जाऊन विचार करायचा नाहीये, तिच्यासारखं नाही वागायचंय आपल्याला चांगलं वागायचंय. मॅच्युअर हो, ती अनमॅच्युअर आहे, तू मॅच्युअर राहा ना, तू चांगलं वाग की, खूप मोठी हो, मॅच्युअर हो, कळतंय का तुला. बाळ आहे बाळ, तिला एवढं कळत नाही ग, पण तुला कळतंय ना, तू मॅच्युअर आहे ना, मग त्यासारखं वागू नकोस की, तिला काय करायचंय करू दे की, आपल्याला काय फरक पडतोय. त्यासारखा विचार करायचा नाही म्हणजे नाही. गच्ची आणि तू हे फार डेंजर कॉम्बिनेशन आहे, तुला कळतंय का रेवा मी काय सांगतोय. गच्ची आणि तू इतकं डेंजर कॉम्बिनेशन आहे. तुला आठवतं का काही वर्षांपूर्वी 5व्या मजल्यावरून तुम्हाला खाली ढकलून दिलं होतं, इतकी रिॲक्ट होते तू, आठवतंय का तुला. असा सगळा मोडलं होतं, तरी पण तक्रार केली का मी. सगळा माझा सापळा झाला होता, एक ना एक माझा हाड मोडलं होतं, तक्रार केली का रेवा मी. रेवा लगेच आता इमोशनल झालेली असते. नाही 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 अक्षय, त्यावेळेला चूकच झाली होती माझ्याकडून. का विचारला का, तुला ओरडलो का, तुला रागवलो का, तुला शिक्षा केली का, नाही ना. 5 वर्षांपूर्वी तू माझा अगदी खिळखिळा करून टाकला होता सगळ्या शरीराचा, तरी पण मी तुला काही बोललो का, एका शब्दांनी तरी बोललोय का. सुद्धा तिला माफ करून टाक, अजिबात काही बदला वगैरे घ्यायचा नाही, अजिबात नाही, माफ करून टाकायचंय तिला. तिच्या मागे कशाला लागतीस ग, दे की सोडून, कशाला तिचा नाद करतीये, ती काय करती काय नाही करत, तुला काय देणं घेणं पडलंय. ती आणि तिचं नशीब, अजिबात माघारी लागायचं नाही, कळतंय का. मला तिच्याशी असं वागायला सांगायचं नाही, मी काही तिचा अपमान करणार नाही, तुला आत्ता स्पष्टच सांगतोय मी. एक घाव 2 तुकडे डायरेक्ट सांगून टाकलेले असते रेवाला, तू काहीही मागण्या करशील आणि काहीही मागण्या मी पूर्ण करेल असं होणार नाही. तिचा अपमान करणार नाही, तिचं चुकीचं वागणार नाही, तिला काय वागायचंय ना तिचं तिला वागू दे. आपण काहीही तिचं ऐकायचं नाही आणि काहीच वागायला जायचं नाहीये. आणि तू जर मला असं काहीतरी क्रूरपणे वागायला लावणार असेल तर हे नातं मोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. रेवा तुला आत्ताच सांगतो, तुझ्या तालावर जर तू मला नाचवणार असशील तर ते मला जमणार नाही आणि मी तुझ्या तालावर नाचणार नाहीये. अमानुषपणे वागणं मला जमत नाही आणि मी तेच वागून घेणार नाही, किंवा तुझ्या म्हणण्यानुसार मी तर वागणारच नाहीये. त्यामुळे रेवा लक्षात ठेवायचं, रमाशी काहीही कसंही वागायचं असेल तर मला तू सांगायचं रे, मी चांगला आणि चांगलाच वागणार एक माणुसकीच्या नात्याने. म्हणतो आय लव्ह यू अक्षय, वा 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 काय सॉलिड बोललाय तू. ते नाही मी काहीच वागायला लावणार नाही तुला, मी काहीच त्रास देणार नाहीये. अक्षय म्हणतो ठीक आहे. रमा म्हणते आय लव्ह यू अक्षय, इतकी गोड लाजलेली असते. म्हणतो मी टू आय लव्ह यू अक्षय. आता या सगळ्यांना म्हणलेलं असतो, रेवाला असं वाटतं की रेवालाच म्हटला आय लव्ह यू, ही गोड लाजलेली असते. वा वा वा, सगळे खुश झालेले असतात की प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि अक्षय आय लव्ह यू म्हटला, त्यामुळे रेवा अगदी दुपटीने खुश झालेली असते. राग बेग तर सगळं पळून गेलेलं असतो. अक्षय मला आय लव्ह यू म्हटला याचं कमालीचा आनंद झालेला असतो. इकडे आता रमा आणि मयुरी बोलत असतात आणि रमा म्हणत असते की मी दरवर्षीप्रमाणे वटसावित्रीची पूजा करणार, व्रत करणार. आणि मयुरीताई तुम्हाला माहिती आहे ना, अक्षय सुद्धा माझ्यासाठी उपास करतात, दिवसभर उपास करतात. रमा तुमच्या प्रेमाला तोडच नाहीये ग बाई, तुमचं प्रेम म्हणजे काय जगा वेगळं. पण कसं आहे, जे काय करायचंय ते करा, पण तुमचं हे प्रेम हे व्रत वगैरे जर रेवाने बघितलं तर करायचं काय. पूजेचा उपवासाचा त्या बाईला थांग पत्ताच लागतं कामा नाही, आत्ताच सांगते, तिला काहीही कळतं कामा नाही. पण तिला कळलं तर किती अनर्थ होणार, काय होणार कळतंय का, अंदाज येतोय का. म्हणते बघू दे, जे व्हायचंय ते होऊ दे, मला फरक पडत नाही, मी उपास करणार म्हणजे करणार. तर तिने जो प्रश्न विचारला तर मला माहितीये की काय करायचंय काय नाही. जे तिला उत्तर देतील की तिची बोलती ना कायमची बंद होईल, त्यामुळे मला काय फरक पडत नाही, मला उपास पकडायचा आहे म्हणजे पकडायचा आहे. मयुरी म्हणते ठीक आहे. बाबतीत अक्षय हुशार आहे. आता मयुरी आणि रमा वटसावित्रीचा उपास करायचा असतो, त्याबद्दल चर्चा चाललेली असते, कसा उपास करायचा, काय तयारी करायची, सगळे त्यांचं आजच प्लॅनिंग चाललेलं असतं. मयुरीचं आणि रमाचं जे बोलणं आहे ते ऐकलेलं असतं रेवाने. अक्षय बरोबर डिवोर्स घ्यायचा आहे तरी सुद्धा अक्षयसाठी हे उपास पकडणारे रमा, आणि अक्षय सुद्धा दरवर्षी याच्यासाठी उपास पकडतो. आता हे सगळं रेवाने ऐकलंय म्हटल्यावर काय अक्षय मला उत्तर देईल म्हणजे नक्की काय. आता या रेवाला जे कळायला नको होतं तेच कळालेलं असतं, यांचं जे प्लॅनिंग चाललंय ते रेवाने ऐकलेलं असतं. रमा म्हणते मी करणार उपास, इकडे रेवा म्हणते याचा अर्थ असा होतोय की हे दोघे मिळून मला अजूनही वेड्यात काढताय, हे वेगळे नाहीच आहे, मला वेगळं असल्याचं भासवताय, मला वेड्यात काढताय. पाठीमागे सगळे काही प्लॅनिंग चाललंय का यांचं, म्हणजे मला फसवताय, ते माझा फायदा घेताय, यांना काय करायचंय, यांना काय वागायचंय ते वागतात आणि मला वेड्यात काढताय की जणू काही यांच्यात काही नाहीच आहे, हे नवरा बायको नाहीये असं तसं. आता रमा अक्षय काय वागताय किंवा त्यांचं नेमकी काय चाललंय हे सगळं रेवाला कळालेलं असतं. रमाचं आणि मयुरीचं बोलणं हिने चोरून ऐकलेलं असतं, त्यामुळे एक्झॅक्टली यांच्यात काय शिस्तय, काय प्लॅनिंग होतंय रेवाला कळालेलं असतं. रेवा आता तयार झालेली असते की यांचं काय चाललंय हे तिला कळालेलंच. रमा आणि अक्षयचं काय प्लॅनिंग आहे रेवाला कळालेलं असतं, पण रमाला अक्षयला जराही भणक नसते की रेवा आमचा सगळा प्लॅन जाणू नये. आता सगळ्यात मोठा पचका होणार असतो, हे नाटक करायला जाणार आणि रेवा बरोबर यांना पकडणार म्हणजे पकडणारच.
अक्षय आता रूम मध्ये असतो आणि वाट बघत असतो रमा कधी येते माझ्याशी बोलायला. ठरल्याप्रमाणे रमा आलेली असते अक्षय बरोबर बोलायला आणि अक्षय आणि रमावर लक्ष ठेवून असते ती रेवा. सॉरी सॉरी सॉरी, खूप वाट बघायला लागली ना. माझ्या रूम मधून तुमच्या रूम मध्ये यायला इतकी कसरत करायला लागली ना. काय झालंय, काही कळेल का? रेवा उभी माझ्या रूमच्या बाहेर तिकडे इकडून तिकडे फेऱ्या मारती, तेही मुद्दाम. तुमच्या रूम मध्ये गेल्यावर मी इकडे भेटायला आले. खात्रीने रूम मध्ये गेली की तुझ्या माघारी आली ती? खात्री करून आले. सगळीकडे शांतता आहे म्हणून तर आले ना मी. आता घट्ट अशी मिठी मारलेली असते रमाने अक्षयला. वा 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 माझी बायको. तेव्हा बघत असते अक्षय आणि रमाने एकमेकांना घट्ट अशी मिठी मारली आहे. म्हणजे हे मला फसवता हे रेवाच्या आता लक्षात आलंय की अक्षय रमा दोघे मिळून मला फसवताय. अक्षय एकत्र म्हणजे नक्कीच मला फसवतात. आता हिला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. अक्षय सुद्धा माझ्यासोबत असं वागू शकतोय. अक्षयच्या मिठीत असते आणि रेवा बघत असते. रेवाला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. रेवाला वेड्यात काढणं फार सोपं आहे रमा, फार सोपं आहे. अक्षय काय बोलताय काय नाही तिने स्वतः डोळ्याने बघितलेलं असतं आणि शूटिंग सुद्धा करून ठेवलेलं असतं. आता रडत असते आणि शूटिंग करत असते. अक्षय रमा काय बोलताय सगळं तिने ऐकलेलं असतं. ची दोन शब्द गोड काय बोललं लगेच पाघळली की तिला वाटलं खरोखरच प्रेम करतोय तिच्यावर. वेडी कुठे प्रेम करत असते अक्षयवर आणि अक्षय मला धोका देतो हे रेवा सहनच करत नाही. आपलं हे घटस्फोटाचं नाटक इतकं सहजासहजी तिच्या पचनी पडेल हे मला वाटलंच नव्हतं, पण सहज पसली गती. आता शूटिंग करून घेते. हे काय बोलतात ते ऐकलेलं असतं. शूटिंग झाल्यावर दार लावून घेते आणि रडत असते कारण तिला हे सहनच होत नाही की अक्षय मला फसवतो. चिडलेली असते आणि दाराच्या बाहेर उभा राहून विचार करत असते. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. राणी असते अक्षयच्या रूम मध्ये आलेली असते साफसफाई करायला. अक्षय काहीतरी करत असतो. राणी आता अक्षयला मुद्दाम पकडते आणि जोर जोरात ओरडत असते सोडा सोडा सोडा. आता बाहेरच्या बायका असतात त्या सगळ्या बायका आतमध्ये येतात आणि राणी का ओरडते म्हणून बघतात. तेव्हा शूटिंग केलेलं असतं. राणी रडत असते आणि त्या बायकांच्या गळ्यात पडते. यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. एका बाईने शूटिंग केलेलं असतं. अक्षय म्हणतो काय शूटिंग करताय तुम्ही, ही खोटं बोलतीये. अक्षय मुकादम ती खोटं बोलतीये की तुम्ही खोटं बोलताय हे आमच्या लक्षात आलंय. राणी तू अजिबात घाबरू नको. अक्षय मुकादम तुम्ही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि याची शिक्षा तुम्हाला भोगायला लागणार म्हणजे लागणार. बघू आता अक्षय एवढ्या मोठ्या याच्यात अडकलाय कसा बाहेर पडणार आणि हे सगळं रेवाने केलंय हे लक्षात येईल का आणि रमा सुखरूप अक्षयला बाहेर काढेल का. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.